व्हिडिओ फक्त यवतमाळ जिल्ह्याच्या कलेक्टर यांना सेंड करा। कलेक्टर साहेब एकदा पहा तुम्ही, हा सडक आहे, हा बनलेला नाही आहे पूर्णतः। तुम्ही पाहू शकता हा सडक कोटीचा घोटाळा सगळ्यांच्या समोर झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदा रस्ता पण इथं काय लिहून आहे पहिले तुम्ही पहा। काम सुरू करण्याचे दिनांक आहे 13/2/2024 आणि काम पूर्णतः दिनांक आहे 21/8/2025, म्हणजे 1 वर्षापूर्वीच आहे। 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची 16 लाख रुपये किंमत आहे। इथं कंत्राटदाराचे नाव आहे देशमुख ब्रदर्स इंजिनियर आहे, कंत्राटदार पुसद आणि कार्यान्वयन यंत्रणा कार्यालय अभियंता आणि संस्था यवतमाळ। हे पहा तुम्ही, महाराष्ट्र ग्रामीण मंत्रालयातर्फे या बोर्डानुसार हा प्रकल्प 21/8/2025 रोजीच बनलेला आहे। म्हणजे 13/2/2024 रोजी काम सुरू झालं आणि 21/8/2025 रोजी हा काम पूर्ण पण झालेलं आहे या बोर्डानुसार। पण काम इथं पाहू शकता तुम्ही, काहीच काम झालेलं नाही आहे। पूर्ण याच्यावर नाही का माती पडलेली आहे आणि गोटे पडलेले आहे, फक्त माती टाकून आहे रस्त्यावर, काहीच नाही। कुठं सिमेंट नाही तर कुठं नाही का मटेरियल नाही, कोणताच काहीच नाही। कच्चा रस्ता आहे, पूर्ण बनलेला नाही आहे काहीच, फक्त त्याच्यावर धुमस केलेली आहे। आणि रस्ता कधी बनते हे काय माहित नाही, पण 1 वर्ष अगोदर हे पूर्ण झालेलं काम म्हणून इथं बोर्ड लावलेला आहे। आणि हे देशमुख ब्रदर्स इंजिनियर आणि कंत्राटदार पुसद हे कोण आहे हे माहित नाही, पण यांनी हे लवकरात लवकर सांगावे की ही रस्ता कुठं बनलेली आहे आणि इथं काऊन बोर्ड लावलेला आहे, कारण हा रस्ता बनलेला नाही आहे पूर्णतः। हा व्हिडिओ महागाव तहसील आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर पोहोचला पाहिजे। लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा पहा किती घोटाळा झाला आहे मोठा, 1,62,62,000 म्हणजे एवढे पैसे उचललेले आहे, किंमत पूर्ण तुम्ही पाहू शकता इथं। पण काम काहीच झालेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता झिरो काम आहे, फक्त दबाई केलेली आहे, ते पण मातोडा टाकून। मी तुम्हाला एकदा रस्ता दाखवतो कसं बनलेला आहे रस्ता, पूर्ण तुम्ही पहा तुमच्या डोळ्यानं। हेच रस्ता आहे ते जे बनलेला आहे दाखवत आहे, तिथं पण काहीच बनलेलं नाही। तुम्ही पाहू शकता इथं पहा भित्ती टाकलेली आहे, फक्त मातोडा आहे याच्यावर टाकून, कुठंच रस्ता बनलेला नाही आहे, फक्त कागदी व्यवहार झालेला आहे, म्हणजे पूर्णतः घोटाळा झालेला आहे।